गोष्टी छोट्यांसाठी, मोठ्यांसाठी, ज्येष्ठांसाठी, गोष्टी आनंदासाठी, गोष्टी आनंदासाठी. आनंदाने समृद्ध व्हा, जाऊया गोष्टींच्या गावा. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे बकासूर वर्सेस भीम. गोष्ट आहे महाभारतातली. एकदा अज्ञातवासात असताना पांडव म्हणजेच युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि कुंती हे वनवासात फिरत असताना एकदा एकचक्रा नगरीत आले. तिथे ते एका ब्राह्मणाच्या घरामध्ये राहत होते. एके दिवशी पाची पांडव भिक्षेसाठी घराबाहेर पडले. थोड्या वेळाने कुंतीला आपल्या घरामध्ये ब्राह्मणाच्या घरातनं रडण्याचा आवाज आला. कोण रडत असेल, कशासाठी रडत असेल हे पाहण्यासाठी कुंती ब्राह्मणाच्या घरात गेली. पाहते तर काय, ब्राह्मण, ब्राह्मणाची पत्नी आणि त्यांची 2 मुलं एकमेकांना मिठ्या मारून रडत होती. त्यांच्या रडण्याचं कारण काय असं कुंतीने त्यांना विचारताच ब्राह्मण म्हणाला, आमच्या नगराच्या वेशीबाहेर एक राक्षस राहतो, बकासूर. हा बकासूर आमच्या नगरात येतो. नगरातलं धनधान्य, फळं आणि मनुष्य, प्राणी या सगळ्यांना खातो. आणि हे करत असताना आमच्या नगरातल्या सगळ्या वस्तूंची नासधूस करतो. असं कित्येक वर्ष चाललेलं होतं. मग नगरातल्या लोकांनी भेटून त्याला सांगितलं की बाबा रे, तू अशी नगरात येऊन नासधूस करण्यापेक्षा आम्ही तुला रोज 1 गाडा अन्न, 2 रेडे आणि 1 माणूस तुझ्या आहारासाठी पाठवत जाऊ, पण तू मात्र नगरात येऊन नासधूस करू नकोस. बकासुराला ही कल्पना आवडली. म्हणाला ठीक आहे. आणि मग त्या दिवसापासून रोज 1 माणूस, 1 गाडा अन्न आणि 2 रेडे त्याला पाठवण्याची प्रथा सुरू झाली. आमच्या नगरामध्ये प्रत्येक घरामध्ये पाळी ठरवून दिली. आज माझ्या घरची पाळी आहे, त्या माणूस म्हणून माझ्या घरचा व्यक्तीने जायचं आहे आणि म्हणून आम्ही रडत आहोत. कुंतीला फार वाईट वाटलं. ती म्हणाली, तुमचं रडणं थांबवा. माझी मुलं आली की मी त्यांना ही सगळी हकीकत सांगते. त्याप्रमाणे थोड्या वेळाने पांडव भिक्षा मागून परत आले. घडलेली हकीकत सगळी कुंतीने त्यांना सांगितली. भीम लगेच उठला. म्हणाला, आज या ब्राह्मणाच्या घरातल्या माणसा बदल्यात मीच जातो. आणि गाडा घेऊन माणूस आला, अन्न घेऊन 2 रेडे आणि बरोबर भीम सगळीजणं नगराच्या वेशीकडे निघाले. एका ठराविक जागी आल्याबरोबर गाडा घेऊन आलेल्या माणसाने भीमाला सांगितलं की आता पुढे थोडासा गेलास की तुला एक अश्वत्थ वृक्ष लागेल. त्या वृक्षाच्या पलीकडे आमच्या गावाची वेस आहे आणि तिथेच तो राक्षस उभा असेल. आता मी जातो, माझं काम संपलं, तू हा गाडा घेऊन पुढे जा. भीम म्हणाला ठीक आहे. भीम त्या अश्वत्थ वृक्षाच्या जवळ आला आणि बसून गाड्यामधलं अन्न खायला सुरुवात केली. इथे बकासूर वाट बघतोय, अजून अन्नाचा गाडा आला नाही. त्याची भूक वाढत गेली, तसतसा त्याचा राग सुद्धा वाढत गेला. शेवटी आता म्हणाला, आपण नगरातच जावं. म्हणून तो निघाला आणि त्या अश्वत्थ वृक्षाकडे आल्यावर त्याला दिसलं की आपल्या गाड्यामधलं अन्न कोणीतरी व्यक्ती खात आहे. त्याचा राग अनावर झाला. म्हणाला, माझ्या हक्काचं अन्न कोण बरं खात आहे? म्हणून तो तरा पुढे गेला आणि त्याने भीमाच्या पाठीमध्ये 1 लाथ आणली. त्याबरोबर चपळ असलेल्या भीमाने ती लाथच पकडली त्याची आणि गर 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 फिरवून जोरात त्याला लांब टाकला. जिथे पडला तिथे तो आपटून मरण पावला. भीमाच्या या कृत्यामुळे झालं काय, त्या गावावरचं संकट टळलं. रोज लोकांचा जे दुःख भोगायला लागत होतं त्याच्यातनं सुटका झाली. सगळ्यांनी भीमाला आणि कुंतीच्या मुलांना आशीर्वाद दिले. तात्पर्य, बळाचा उपयोग दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी करावा. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन गोष्टीसह. जाऊया गोष्टींच्या गावा.